औरंगाबाद जालना विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून ठाकरे शिवसेनेच्या देव यांनी डोणगावकर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली। आपल्यासोबत देव यांनी आता काय सांगाल, पक्षांनी जे तुम्हाला विधान परिषदेची उमेदवारी दिली, काय पहिली प्रतिक्रिया? पक्षाने दाखवलेला हा विश्वासच माझ्यावर आहे असं म्हणता येईल। मागच्या पंचवार्षिकला जिल्हा परिषद साठी त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर दिली होती पक्षाने आणि महाविकास आघाडीने। ती पूर्णपणे मी चांगल्यारीत्या निभावण्याचा प्रयत्न केला। पक्षाचं काम आणि लोकांचे जनतेचे सगळ्यांची कामं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केला। तोच विश्वास ठेवून पक्षाने आणि महाविकास आघाडीने पुन्हा संधी दिली। आपण जर बघितलं तर यापूर्वी ही जागा शिवसेनेने जिंकली होती, मात्र शिवसेनेत सत्ता संघर्ष झाला आणि आत्ता भाजपाचं संख्याबळ जास्त पाहायला मिळतं। या परिस्थितीत ही निवडणूक लढवणं कसं काय, किती आव्हान वाटतं? नक्कीच आपण बघितलंय, संख्येचे गणित जुळणं जरा कठीण आहे, पण लोकशाही पद्धत आहे। समोरचा विरोधी पक्ष म्हणून आहे, सगळ्यांना एक संधी मिळाली पाहिजे दुसरं ऑप्शन म्हणून, आणि आपणही जास्तीत जास्त प्रयत्न करू संख्याबळ जुळवून आणण्याचं। महाविकास आघाडी सोडून इतर पक्षातील काही सदस्यांशी संपर्क साधणार आहेत का, जसं MIM असेल किंवा इतर कोणी असेल? हो, महाविकास आघाडी आहे सोबत, पण त्या व्यतिरिक्त पण सर्व पक्ष, इतर सगळ्या पक्षांशी संपर्क साधून त्यांचीही मदत मिळवण्याची पूर्ण प्रयत्न करणार। आपण बघितलं तर संख्याबळ पाहता मी पुन्हा तेच विचारतोय, फार आव्हानात्मक वाटते, काही विवरत्नार आहे का आपल्याकडे? आव्हान आहेच नक्कीच, कारण संख्येचा डिफरन्स बराच आहे, त्याच्यामुळे सगळ्यांची मदत घेऊन तोच प्रयत्न करणार। एवढं सध्या तरी आता आज फॉर्म भरणारे सुरुवात आहे, आता नक्कीच पुढे जास्तीत जास्त प्रयत्न करू। आपण काही राजकीय गणित जुळण्याची शक्यता आहे? बघू आता काय काय होतं ते। राजकीय गणितपेक्षा आपल्यालाही पक्ष आघाडी आहे आणि तरी सगळ्यांची, तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व उर्वरित पक्षांची मदत घेण्याचा प्रयत्न करणार। निश्चित आपण बघतोय औरंगाबाद जालना विधान परिषदेच्या उमेदवार देव यांनी पाटील डोणगावकर आपल्यासोबत होत्या। खरं तर ही निवडणूक आव्हानात्मक असली तरी आम्ही सगळ्या पक्षासोबत संपर्क करू आणि या निवडणुकीला पुढे जाऊ, असं जयते त्यांनी सांगितलं। कॅमेरा पर्सन कृष्णा पवारसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।